अहिंसेचे पुजारी, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक दिवशी पुलगाव येथील शोभायात्रा नवीन मुनी सुवर्तनाथ मंदिर येथून प्रारंभ होऊन खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर येथे पोहोचली। येथे झांझरी व पाटणी परिवारने पूजा केली। सकाळी 9 वाजता सुशोभित रथावर भगवान महावीरांची मूर्ती विराजित करून भगवान महावीरांच्या सेवेत इंद्रायणीच्या रूपात सुनील श्रावक व त्यांची धर्मपत्नी प्रीती श्रावक उपस्थित होते। ठिकठिकाणी भगवान महावीर रथांची पूजा जैन बंधू बांधव करीत पुष्पवर्षा करीत होते। शोभायात्रा बस स्टँड चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक, इंदिरा मार्केट परिसरात पोहोचली असता नाहटा परिवाराद्वारे पूजा करून कुल्फी वितरण करण्यात आले। पुढे IM स्कूल चौक होत जागनी मंदिर परिसरात पोहोचली असता उपस्थित महिला मंडळाद्वारे दांडिया नृत्य करून जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला। येथे पासड परिवार, गिरीश जैन परिवार, गोसर परिवाराने पूजा करून शीतपेय वितरित केले। कुंभार मोहल्ला होत शोभायात्रा आठवडी बाजार परिसरात पोहोचल्यावर बाळाभाऊ सावडकर परिवाराद्वारे पूजा करून फ्रूटचे वितरण करण्यात आले। आठवडी बाजार चौकात माजी नगराध्यक्ष गिरीश चौधरी व लोकमत समाचार आणि पुण्यनगरीचे पत्रकार सावरिया मारोठिया आणि रवी केशरवाणी यांनी पूजा करून पुष्पवर्षा केली व कुल्फी वितरण केले। भगतसिंग चौक होत गांधी चौक व महावीर चौक येथे पोहोचली असता पोहरे परिवार, बदनोरे परिवार, श्रावक परिवार, पडधारिया परिवार, सोनी परिवार, पाटणी परिवार, काळे परिवार यांनी पूजा करून भगवान महावीरांचा जय जयकार करण्यात आला। तेथून महावीर भवन येथे स्थानकवासी श्रावक संघाच्या वतीने पूजन करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले। महामंत्री सुपकारण सुराणाने आभार मानले व प्रसाद स्वरूपात पेढे वाटण्यात आले। शोभायात्रा परत खंडेलवाल मंदिर पोहोचली असता येथे भगवान महावीरांचा अभिषेक व पूजा करून जय जयकार करीत सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। दुपारी 1 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन व स्वामी वत्सल्य भोजन प्रसादीचा लाभ सर्व सकल जैन समाज परिवाराने घेतला। संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकल जैन समाजाच्या सर्व लोकांनी सहकार्य केले। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।